इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहरात विनापरवाना आणि अनधिकृत पद्धतीने पेस्ट कंट्रोल व्यवसाय करणाऱ्या ऑपरेटर आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पेस्ट कंट्रोल असोसिएशन आणि नाशिक लायसन पेस्ट कंट्रोल कंपनी असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक 17 ऑगस्ट रोजी कृषी विभागातील कृषी गुन्हे शोध अधिकारी शबगार साहेब यांची भेट घेतली. यावेळी नाशिक शहरात कार्यरत असणाऱ्या अनेक अनधिकृत पेस्ट कंट्रोल ऑपरेटर आणि कंपन्यांची माहिती आणि नावे कृषी विभागाकडे देण्यात आली. काही कंपन्यांकडून विनापरवाना पेस्ट कंट्रोल सेवा देण्याबरोबरच ग्राहकांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात येत असल्याची गंभीर तक्रार संघटनेच्या वतीनं करण्यात आली. MS पेस्ट कंट्रोल या कंपनीबाबतही गंभीर तक्रारी करण्यात आल्या. नाशिक शहर तसेच नाशिक रोड परिसरातील अनेक हॉटेल्स व्यावसायिक आस्थापनांना पेस्ट कंट्रोल केल्याची बनावट प्रमाणपत्रे देऊन त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे. अशा प्रकारामुळे हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापने तसेच नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. याशिवाय प्रणाली पेस्ट कंट्रोल, स्वरा पेस्ट कंट्रोल, मास्टर्स पेस्ट कंट्रोल, MS पेस्ट कंट्रोल आणि शक्ती पेस्ट कंट्रोल यांच्यासह नाशिक शहरात अनधिकृतरित्या पेस्ट कंट्रोल व्यवसाय करणाऱ्या अनेक ऑपरेटर आणि कंपन्यांविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत. संबंधित कंपन्यांकडे आवश्यक परवाने आणि अधिकृत मान्यता आहे किंवा नाही याची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघटनेनं केली आहे. दरम्यान नाशिकमधील नागरिक, हॉटेल व्यावसायिक आणि इतर व्यावसायिकांनी अशा अनधिकृत पेस्ट कंट्रोल सेवा देणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांपासून सावध राहावे आणि सेवा घेण्यापूर्वी संबंधित कंपनीकडे आवश्यक परवाने आणि अधिकृत कागदपत्रे आहेत की नाहीत याची खात्री करावी असे आवाहन संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे. कृषी विभागाच्या वतीनं येत्या 2 आठवड्यात संबंधित अनधिकृत पेस्ट कंट्रोल ऑपरेटर आणि कंपन्यांना समज देऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान दिलेल्या मुदतीत ठोस कारवाई झाली नाही आणि नाशिक शहरातील अनधिकृत पेस्ट कंट्रोल कंपन्या आणि ऑपरेटर यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर पेस्ट कंट्रोल असोसिएशनच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेनं दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच अधिकृत परवानाधारक पेस्ट कंट्रोल व्यावसायिकांच्या हितासाठी नाशिक शहरातील अनधिकृत पेस्ट कंट्रोल व्यवसायाला आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. NCN न्यूज नाशिक.